नमस्कार. लव अँड जॉयमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. सध्या कैरीचा सीझन आहे आणि बाजारामध्ये सर्वत्र भरपूर प्रमाणात कैऱ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे आज आपण कैरीचे गोड लोणचे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. हे लोणचे साधारण 2 वर्षापर्यंत तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 1 किलो कैरी आणलेली आहे. कैरी मी बाजारातूनच कट करून घेतलेली आहे. तुम्हाला जर हवं तर तुम्ही घरी कैरी आणून कट करू शकता. आणि कट केल्यानंतर आपल्याला कैरीला पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही आहे. मी या ठिकाणी एका स्वच्छ कापडाने कैरी छान पुसून घेतलेली आहे. आता मी यामध्ये साधारण 1 चमचा मीठ घातलेले आहे आणि 2 चमचे मी हळदीचा वापर केलेला आहे. आपल्याला हळद, मीठ आणि कैरी खूप छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे. लोणचे खराब होऊ नये म्हणून आपल्याला या ठिकाणी चमच्याचाच वापर करायचा आहे. आता आपण हे 4 ते 5 तासासाठी असंच ठेवून देणार आहोत. 4 ते 5 तास झालेले आहे. आपण आता झाकण उघडून बघणार आहोत. तुम्ही पाहू शकता हळद आणि मीठ कैरीमध्ये खूप छान प्रमाणात मुरलेलं आहे. इथे देखील आपल्याला चमच्याचाच वापर करायचा आहे. आपण हाताचा वापर करणार नाही आहे. तुम्ही पाहू शकता लोणच्याला खूप छान असं कैरीला पाणी सुटलेलं आहे. हे पाणी हळदीमुळं आणि मिठामुळे सुटलेले आहे. आता आपण एका भांड्यामध्ये हे सगळे कैरीच्या फोडी पसरवून घेणार आहोत. आपल्याला या फोडी साधारण 2 तासासाठी ठेवून द्यायचे आहे. जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही फॅनचा देखील वापर करू शकता. फक्त 2 तास आपल्याला फोडी कोरड्या करून घ्यायच्या आहेत. लोणच्यासाठी लागणारा मसाला आपण या ठिकाणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी साधारण 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे, 7 ते 8 लवंग घेतलेले आहे आणि साधारण 1 चमचा मी मेथ्या या ठिकाणी घेतलेले आहे. तर आपल्याला हे सगळे मसाले मीडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचे आहेत. हे मसाले आपल्याला जास्त भाजायचे नाही आहेत. आपल्याला याचा ओलावा दूर करायचा आहे जेणेकरून आपले लोणचे खराब होणार नाही. मसाल्याचा कलर बदललेला आहे. तुम्ही पाहू शकता मसाले आपले छान भाजून झालेले आहे. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये मसाले छान भाजून होतात. मी या ठिकाणी साधारण 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेले आहे. तेल आपल्याला यासाठी गरम करायचे आहे जेणेकरून यामध्ये जो कच्चेपणा आहे तो निघून जातो, जी अशुद्धता आहे ती देखील निघून जाते. तेल छान गरम झालेले आहे. आता आपल्याला हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही तेल थंड करून लोणच्यामध्ये घालता त्यावेळेस आपले लोणचे बरेच वर्ष टिकते. त्यानंतर आपल्या कैऱ्या 2 तास सुकवून झालेल्या आहे. मगाशी जो मसाला केलेला होता तो मसाला आता मी यामध्ये घालून घेतलेला आहे. आपल्याला आता एका चमच्याच्या सहाय्याने हा मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी 1 चिमूटभर हिंग यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर लोणच्याला छान रंग येण्यासाठी मी या ठिकाणी बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे. साधारण 2 चमचे बेडगी मिरची पावडर मी या ठिकाणी घालून घेतलेले आहे. त्यानंतर 2 चमचे आपण या ठिकाणी साखर घालणार आहोत. साखरेने देखील लोणच्याला अजूनच खूप सुंदर चव येते. साखर घालून झाल्यानंतर आता चवीपुरते मीठ आपण परत एकदा घालून घेणार आहोत. मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला हे सगळे जिन्नस छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. मीठ एकाच जागी पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यामध्ये कांद्याचं बी देखील घालू शकता. कांद्याचं बी ऑप्शनल आहे. आता आपण 2 तासासाठी यावर झाकण ठेवून देणार आहोत जेणेकरून आपले मसाले यामध्ये छान मुरतील. 2 तास झालेले आहेत. आता आपण झाकण उघडून बघणार आहोत. तुम्ही पाहू शकता कैरीचा रंग आता बदललेला आहे. याचा अर्थ असा आहे की मसाले खूप छान प्रमाणात कैरीमध्ये मुरलेले आहेत. आता आपण मगाशी जे तेल थंड करून घेतलेले होते ते तेल आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी थंड तेलाचा वापर करायचा आहे. तेल घातल्यानंतर आपल्याला हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहे. मी या ठिकाणी 1 वाटी गूळ बारीक कट करून घेतलेला आहे. गूळ बारीक कट केल्यामुळे तो लवकर मेल्ट होतो.
गूळ घालून घेतल्यानंतर आपल्याला हे सगळे जिन्नस चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. गुळाऐवजी तुम्ही साखरेचा देखील वापर करू शकता. गूळ आपल्याला चांगला मुरून देण्यासाठी अजून 4 ते 5 तासासाठी आपल्याला ठेवायचा आहे. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकता. 4 ते 5 तास झालेले आहे. तुम्ही पाहू शकता लोणच्याला खूपच सुंदर असा रंग आलेला आहे. खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे आणि एकदम ज्युसी लोणचे बनून तयार झालेले आहे. हे लोणचे लहान मुले खूपच आवडीने खातात. त्याबरोबरच आपण देखील भातासोबत चपातीसोबत हे लोणचे आवडीने खातो. हे लोणचे खायला खूपच टेस्टी लागते. मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये ज्या ज्या टिप्स शेअर केलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा, जेणेकरून तुमचे लोणचे 2 वर्ष टिकेल, खराब होणार नाही. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही हे लोणचे नक्की बनवून बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. जर तुम्ही चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर व्हिडिओच्या खाली एक बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग अशाच प्रकारच्या नवनवीन आणि चटपटीत रेसिपीज घेऊन लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.